हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजकाल या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे सगळे काही सुख अवेलेबल पाहिजे. पैसा कोणाला नको असतो, सगळ्यांना पैशाचं येणं खूप आवडतं. प्रत्येकाला आर्थिक प्रगती ही आवडते. आपल्या घरामध्ये पैसा येऊ, आपली भरभराट हो, आपल्या घरात आलेला पैसा हा अनंत काळापर्यंत आपल्या घरात टिकावा असं प्रत्येकाला असं वाटत असतं. पण त्यासाठी आपल्यालाही काही प्रयत्न करावे लागतात, आपल्याला परिश्रम करावे लागतात, चांगले कर्म करावे लागतात. तेव्हाच या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. बघा, आपले कर्म, आपले परिश्रम आणि देवाची साथ या सगळ्या गोष्टींनी हव्या त्या गोष्टी साध्य होत असतात. तर आता नवरात्रीचे दिवस चालू आहे. 9 दिवस म्हणजे अत्यंत शुभ दिवस आहेत. आपल्या भगवती देवीची सेवा करण्याचे दिवस आहेत. सगळ्या देवींना प्रसन्न करण्याचे दिवस आहेत. तर या दिवसांमध्ये आपल्याला जितक्या जमतील तितक्या सेवा करणं हे खूप चांगलं ठरणार आहे आपल्या सुखी भविष्यासाठी. आपल्या डोक्यावरती जर कर्जाचा डोंगर असेल, आपण आर्थिक बिकट परिस्थितीमध्ये असाल, आपल्याला पैशाची चणचण भासत असेल, आलेला पैसा टिकत नसेल, अशा अनेक गोष्टी आहेत. असे अनेक संकट प्रत्येकाच्या घरात असतात. कोणीही या जगामध्ये सुखी नाही आहे, पण तरीही आपण सुखासाठी प्रयत्न करत असतो आणि ते आपलं काम आहे. माणसाने हातपाय मारणं तरच तो आपण समुद्र असो, नदी असो पार करत असतो. तर बघा, नवरात्रीचे सगळेच दिवस खूप शुभ आहेत. यात तुम्हाला सेवा करायला जमत असेल तर खूपच चांगलं. रोजच्या रोज तुम्ही देवी आईची सेवा करा. तुम्हाला पाहिजे ते तुमच्या आयुष्यात जे नसेल ते तुम्हाला मिळेल. पण जर कोणाला काही सेवा करायला मिळत नसेल, जॉबमुळे, घरातल्या कामांमुळे, लहान मुलांमुळे, पण तरीही तुम्ही नवरात्रीमधले मंगळवार आणि शुक्रवार देवी आईची सेवा करायला अजिबात विसरू नका. तर बघा, मंगळवार आणि शुक्रवार आपण देवी आईला समर्पित करतो. देवीची पूजा आपण जास्तीत जास्त मनोभावे मंगळवार शुक्रवार केली तर ती प्रसन्न होते असं म्हटलं जातं. ते दोघं दिवस देवी आईला समर्पित आहेत. तर आपल्याला येणारा शुक्रवार म्हणजे उद्याचा, ज्या दिवशी आजचा गुरुवार आहे, उद्याचा शुक्रवार, आजची 5वी माळ, उद्या 6वी माळ असणार आहे. तर 6व्या माळीला आपल्याला काय करायचं आहे, तर शुक्रवारचा महाउपाय करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला आधी 2 सेवा ज्या महत्त्वपूर्ण आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि इच्छा कुठून पूर्ण होतात, जेव्हा आपल्या हातात पैसा असतो. मनी, सगळीकडे मनीच चालतो. जिथे पैसा असेल तिथे सगळ्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो. आणि मग त्यानंतर समाधान, कारण की पैसा जेव्हा मिळतो तेव्हा समाधानीही माणसाने असायला हवं. अजून पाहिजे, अजून पाहिजे असा अभ्यास न करता आपल्याला जितका लागतोय, आपल्या गरजा पूर्ण होत आहे ना, आपली प्रगती होते ना, हे आधी बघा आणि मग समाधानी व्हायला शिका. तर बघा, आपल्याला आता आपण सेवा काय करायच्या ते बघणार आहोत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री सुक्तमची सेवा आपल्याला न विसरता करायची आहे. तुम्हाला हात जोडून सांगते, श्री सुक्तम इतकं प्रभावी उपाय आहे. म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा, सुख समृद्धीचा, वैभव मिळवण्याचा इतका चांगला मार्ग आहे. इतका भारी आणि प्रभावी श्लोक आहे की तुम्ही याचं एकदा पठण तर करून बघा. सुरुवात तर करा तुमच्या घरामध्ये, मग बघा तुम्हाला काय परिणाम दिसतात. ॲटलिस्ट तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस तरी हे करायला पाहिजे. पण आता 3-4 दिवस तर निघून गेलेले आहे, पण राहिलेले दिवस जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. तर आपण हे उद्यासाठी बघूया. शुक्रवारी आपल्याला श्री सुक्तमचं 16 वेळा पठण करायचं आहे. आणि श्रीयंत्र असेल तुमच्याकडे तर त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. 16 वेळा श्री सुक्तम बोलून कुंकुमार्चन करा. आणि जर श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे सुपारी असेल, सुपारीला महालक्ष्मी माता मानून तुम्ही त्याच्यावरती पण कुंकुमार्चन करू शकता. तर ही झाली पहिली सेवा. त्याच्यानंतर दुसरी सेवा आहे शुक्रवारची, ते म्हणजे श्री महालक्ष्मी अष्टकम. तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे 11 वेळा बोलायचं आहे. तुम्हाला जमलं तर 11 वेळा बोला, नाही तर 3 वेळा बोला, नाही तर 1 वेळा बोला. पण बघा, 11 वेळा बोललं तर खूपच चांगलं. तुम्हाला 11 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम बोलून श्रीयंत्रावर तुम्ही जे कुंकुमार्चन करता, म्हणजे आधी श्री सुक्तम 16 वेळा झालं, त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम बोला, 1 वेळा बोला, 3 वेळा बोला. अशा प्रकारे तुम्ही हे 2 श्लोक कुंकुमार्चन करताना बोलायचे आहेत आणि त्या श्रीयंत्रावर किंवा सुपारीवर कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 108 जी देवीची नावं आहेत, 108 देवीची नावं तुम्हाला बोलायची आहेत. आणि हे 3, आणि त्यानंतर नवार्णव मंत्र, हा 108 वेळा तुम्हाला नवार्णव मंत्र बोलायचा आहे. तर ह्या महत्त्वपूर्ण 4 सेवा तुम्हाला शुक्रवारी करायच्या आहेत. बघा, खूप खूप प्रभावी लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरात पैसा टिकण्यासाठी
आपली आर्थिक चणचण दूर होण्यासाठी, आपल्या डोक्यावरील कर्ज मिटण्यासाठी, आपल्या घरातली लक्ष्मी घरात स्थिर होण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे. ह्या खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही नक्की उद्याच्या दिवशी करा, न चुकता करा. नवरात्रीतला एक तरी दिवस तुम्ही या सेवा करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर 2 लवंगा, 2 इलायची आणि 2 कापराचा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामध्ये 2 कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहे. मग त्याच्यावर 2 इलायची तुम्हाला टाकायच्या आहे आणि 2 लवंगा त्याच्यावर तुम्हाला जाळायच्या आहे. म्हणजे अनुक्रमे ह्या 3 गोष्टी तुम्हाला काय करायचं, एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे, त्यावर 2 कापराच्या वड्या जाळायच्या, त्यावर 2 इलायची जाळायच्या आणि त्यावर 2 लवंगा जाळायच्या. अशा प्रकारे ह्या 3 वस्तू जाळायच्या, त्याचा धूर होईल. देवीचं नामस्मरण मनातल्या मनात करायचं. तुमच्या घरात पूर्ण हे जे वस्तू आहे त्या जाळलेल्याचा धूर तुमच्या घरामध्ये पसरवा आणि मनातल्या मान देवीचं स्मरण करा. 99 मंत्राचं स्मरण करा आणि तुमची इच्छा ज्या असतील त्या मनात येऊ द्या. देवीचं स्मरण करा आणि तुमच्या उंबरठ्यावरून बाहेर घरात सगळं ह्या जो धूर होईल तो दाखवा. सगळं घरभर खूप छान वाटेल, प्रसन्न वाटेल. लक्ष्मी प्राप्तीचा, लक्ष्मी स्थिर होण्याचा हा खूप छान असा प्रभावी उपाय आहे. नक्कीच ह्या नवरात्रीतल्या शुक्रवारी हा उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच याची चांगली फलप्राप्ती मिळेल. तर बघा, हे जे छोटे मोठे उपाय असतात हे विश्वासाने करायचे असतात. ज्याचा विश्वास आहे त्याने नक्की करा. ज्याला विश्वास नसेल त्याला कुठलीही जबरदस्ती नाही आहे. ज्याच्या त्याचा विश्वासाचा प्रश्न असतो. कुठलीही गोष्ट ही भक्तीने श्रद्धेने केली तरच तिचं फळ मिळत असतं. उगाच मनामध्ये भक्ती नाही आहे, विश्वास नाही आणि मग करतोय आणि मग म्हणतो आपण की मला तर काहीच नाही याचा परिणाम दिसला, असं नाही करायचं. मनामध्ये जर खरंच वाटत असेल तुम्हाला की हा आपल्या याच्यावर विश्वास आहे तरच करून बघा, अन्यथा करू नका. कुणालाही या गोष्टीची जबरदस्ती नाही आहे. म्हणजे तुम्हाला पटत असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पण बघा, अन्यथा बघू नका. ज्यांचा विश्वास आहे स्वामींवर, स्वतःवर, त्यांनीच हे व्हिडिओ पण बघायचे आणि त्यांनी हे उपाय नक्की करून बघायचे. सांगितलेल्या सेवा नक्की करून बघायच्या. मनोभावे करा, एक चित्ताने, एकाग्रतेने करा. नक्कीच तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला इथेच मिळतील. कारण की आपल्याला आपण म्हणतो आज नाही उद्या आपले सॉल्युशन मिळतील आपल्याला, पण आपल्यावरच आहे आपल्या प्रॉब्लेमचे सोल्युशन. आपणच ते काढू शकतो. फक्त त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतात. देवाची साथ असू द्यावी लागते, स्वतःचे परिश्रम असावे लागतात. तर मग चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मग भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.